नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज शहर आगारात नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती मादर यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी 2025 रोजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले। 2019च्या कोरोना काळापासून नरवाडला एसटी महामंडळाचे दुर्लक्ष केले असून कधी बस येते तर कधी नाही अशी परिस्थिती होती। यामुळे विद्यार्थ्यांचे व चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत राहिले। याची गांभीर्याने दखल घेत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळ दाद घेत नसल्याने अखेर सरपंच मारुती मादर यांनी आंदोलनाची भूमिका घेतली। यावर एसटी महामंडळाचे मिरज शहर आगाराचे डेपो मॅनेजर बालाजी गायकवाड यांनी घेतलेल्या सकारात्मक चर्चेतून 23 जानेवारीपासून बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी माजी सरपंच MK अण्णा माळी, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश कुमार माळी व श्रीवंश लिंबिकाई, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण आवटे, सुभाष कोळी, अक्षय माळी, कुमार गायकवाड, गणेश माळी, विलास जगदाळे, अजित पाटील, सुहास सोंगारे आदी उपस्थित होते। विषय संपला आपला। 3 गाड्या झाल्या नाही चालू करा साहेब। प्रश्न साधा आहे साहेब। 9:30 वाजता होय पूर्वी होती ते पूर्वी होते की 10 म्हणजे त्याला पावन दाला गावात बस बरोबर लागत होते बरोबर येत असं सांगा। पहिले जुन्याला होते एक कॉलेजच्या अगोदर जुन्या कॉलेजच्या मनाचं टायमिंग चुकले बसेस चालत पण ते वेळेत नाही घेऊन काय करायचं त्याला। आणि आमच्या बसेस काय तुमचा तोटा होत नाही, आम्ही फायदाच बघणार, आम्ही तोटा होत नाही आपण परीक्षा आहेत मुलांच्या रोज आम्हाला वैताग बरोबर मी तारीख किती आली हो साहेब संध्याकाळी 7 ला करा नाहीतर जरा फोन करून ऍडजस्ट करा। आम्ही संध्याकाळी 7 ला ऍडजस्ट करायचं बदल सोडून